नमस्कार मित्रांनो, सुस्वागतम. मुरंबा मालिकेच्या आजच्या भागामध्ये अक्षय फ्रेश होऊन बाहेर येतो तर आरोहीने त्याच्यासाठी एक चिठ्ठी तेथे बेडवर लिहून ठेवलेली असते. अक्षय मात्र टॉवेलने आपले केस वगैरे कोरडे करतो, चेहरा वगैरे, आणि जेव्हा तो चिठ्ठी बघतो तर त्या चिठ्ठीमध्ये आता आरोही ट्रिपला गेली असल्यामुळे तिने त्यासाठी चिठ्ठी लिहून ठेवलेली असते की बाबा हे बघ, जो ओला टॉवेल आहे तर तो बेडवर ठेवू नकोस, कारण मी ट्रिपला गेलेले आहे, त्यासाठी तुला ही चिठ्ठी लिहून ठेवते. तेव्हा मात्र आता त्याला खूप हसू येते. त्यानंतर आता तो केस विंचरण्यासाठी येतो आणि ड्रेसिंग टेबलमधून तो कंगवा घेतो. तेव्हा आता तेथे सुद्धा एक चिठ्ठी आता त्यात लिहिलेली असते. तर आता आरोही त्यात असं लिहिते की बाबा, ब्रशचं काम झाल्यानंतर तू परत इथेच ठेवून दे. अक्षय ती वाचतो आणि त्याला खूप हसू येते आणि आरोहीच्या चिठ्ठीकडे बघून तो आता केस वगैरे विंचरतो आणि ठेवतो. असं तो आता त्या चिठ्ठीकडे बघत म्हणतो. अक्षयला खूप हसू येत असते. आता अक्षय स्वतः किती डॅमडस मुलगी आहे, अगदी आईवर गेलेली आहे, तर म्हणून तो लगेच आता आरोहीलाच फोन करतो. आता आरोहीला फोन करून तो मात्र रमालाच फोन लावतो. त्याला असं वाटतं की आता आरोहीचा नंबर आहे हा. तेव्हा तो आरोहीला फोन करतो आणि म्हणतो की काय गं मुली, आईसारखं दुष्ट वागायचं नाही. तेव्हा आता रमाला काही कळत नसते. रमा आता म्हणते की नक्की हे असं काय बोलतात. शांतपणे ऐकून घेते. तर आता अक्षय म्हणतो की हे बघ मुली, अगं आई सांगते म्हणून प्रत्येक गोष्ट फॉलो करायची नाही. तेव्हा आता रमा अक्षयचं बोलणं ऐकून घेते आणि म्हणते की चुकून तुम्ही मला फोन लावलात का. तेव्हा अक्षय लगेच कावरा बावरा होतो आणि आता परत त्याला काय बोलू तेच समजत नाही. रमा म्हणते की ठीक आहे, इतकं चिडण्याची गरज नाही. आता मुलगी सगळ्या काही गोष्टी तुम्हाला शिकवते तर शिकून घ्या. तेव्हा आता अक्षय म्हणतो की हॅलो, उलट वाईट गोष्टी कशा चांगल्या आहेत हेच तुम्ही शिकवलेलं आहे. तर तेव्हा रमा म्हणते की मी का, आणि हे बघा मिस्टर देवधर, इतक्या लहान मुलीला तुम्ही फोन दिला हे बरोबर आहे का. आमच्या शाळेमध्ये हे बिलकुल चालत नाही. अक्षय म्हणतो की अगं आरोही ट्रिपला गेलेली आहे, त्यामुळे तिच्या सेफ्टीसाठी आम्ही तिला मोबाईल जवळ दिलेला आहे. तर पण बाकी पण टीचर्स आहेत ना. तेव्हा रमा विचारते की हे सर्व करण्याची गरज काय आहे. तेव्हा मात्र आता अक्षय म्हणतो की तुम्हाला काय माहिती असणार कोणत्या गोष्टीची गरज केव्हा लागते. तर आता रमा विचारते की मला माहिती नसणार म्हणजे सगळ्या गोष्टींची माहिती तुमच्याकडेच असते का. असं करता करता रमा आणि अक्षय या दोघांमध्ये खूप असे भांडण होते. रमा म्हणते की हे सगळं विचारण्यासाठी तुम्ही मला फोन का लावलात. अक्षय म्हणतो की चुकून लागला, मी सांगितलं ना एकदा, तुम्हाला फोन लावण्याची माझी काही इच्छा नव्हती. आणि परत तो आता रमाला सॉरी म्हणतो. तर रमा म्हणते की ठीक आहे, सॉरी म्हणण्याची काही गरज नाही आणि चांगलीच गोष्ट आहे तुम्ही मला फोन लावला. आता रमा बोलून जाते आणि परत तिच्या लक्षात येते तर ती शांत बसते. आता दोघेही फोन ठेवतात. तर आता रमा, साई आणि अण्णा या दोघांना आवाज येते की चला उशीर होतोय. आणि तेवढ्यात राणी धावत येते की अक्षय भाऊ, अहो चला, काहीतरी म्हणजे लवकरच चला. सीमा वहिनी काहीतरी असं विचित्र सारखं करतात, त्यांना खूप त्रास होतोय. तर अक्षय धावतच आता सीमाच्या रूममध्ये निघून जातो. पार्वती आजी ही सीमाजवळ असते. मालविका आणि इरावती सुद्धा तेथेच असतात. पार्वती आजी सीमाचा हात धरून म्हणते की सीमा, अगं हे बघ काय होते तुला. अक्षय धावतच येतो आणि आई तुला काय होते. तर आता पार्वती आजी म्हणते की सीमा, अगं डोळे उघड बाळा. अक्षयचा जीव सुद्धा आता टांगणीला लागतो. तो कासवीस होऊन विचारतो की आई, अगं काय होते तुला. पार्वती आजी म्हणते की अक्षय डॉक्टरांना फोन केलेला आहे, डॉक्टर येतच असतील. तर मालविका लगेच आता अक्षय समोर म्हणते की काकू हे बघा, तुम्ही काळजी करू नका, डॉक्टर येतच असतील. राणी जा लवकर बघ बरं डॉक्टर आले की नाही. अक्षय आता आईच्या हात चोळतो. अगं आई तू डोळे उघड बरं. आणि तेवढ्या डॉक्टर येतात राणी बरोबर आतमध्ये. अक्षय बाजूला होतो आणि आईला आता चेक करायला सांगतो. तेव्हा आता सीमा ही जोरजोरात कणत असते की आई आई ग. तेव्हा अक्षय आई असे ओरडतो. डॉक्टर चेक करत असतात सीमाला. तेव्हा मात्र आता अक्षय पुन्हा जोरात टाळ्या वाजवतो की आई रिस्पॉन्स कर. इरावती आणि मालविका एकमेकांकडे बघत असतात. सीमाला खूप त्रास होत असतो आणि आता अक्षयला खूप टेन्शन येते. अक्षयला आईची काळजी लागते. तेव्हा आता डॉक्टर लगेच आता रक्त घेतात. सीमा जोरात आता ओरडत असते. तेव्हा आता डॉक्टर शुगर चेक करतात. तर डॉक्टर अगदी धक्क्याने सांगतात की यांची शुगर खूपच कमी झालेली आहे, लगेच यांना शुगरचे इंजेक्शन आणि ग्लुकोज ड्रिप लावावेच लागेल. नॉर्मल शुगर ही 80 ते किंवा अशी आसपास असावी लागते, परंतु यांची खूपच कमी म्हणजे 40 पर्यंत पोहोचलेली आहे. तर तेव्हा तर हे ऐकून पार्वती आजीला खूप टेन्शन येते. पार्वती आजी म्हणते की अरे देवा. डॉक्टर आता पुढे म्हणतात अजून जर शुगर यांची खाली गेली तर मात्र यांना हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल. अक्षय म्हणतो की आत्ताच्या आत्ता हॉस्पिटलमध्ये त्यांना ऍडमिट करायचे का. तर डॉक्टर म्हणतात की आता मी त्यांना ग्लुकोज ड्रिप आहे तर ते लावते आणि इंजेक्शन वगैरे देते. जर रात्रभर त्यांची शुगर नॉर्मल नाही झाली तर आपण त्यांना हॉस्पिटलमध्ये नेऊयात.
असतात। तेव्हा आता डॉक्टर इंजेक्शन देतात तर सीमा ओरडत असते, सीमाला त्रास सहन होत नसतो। तेव्हा डॉक्टर म्हणतात की झालं। पार्वती आजी सीमाजवळच बसून असते, तिला आधार देत। तेव्हा डॉक्टर विचारतात की यांनी जेवण वगैरे काही केले होते का, कारण जेवण त्यांचं खूपच कमी झालेलं आहे। पार्वती आजी म्हणते की हो ना, कारण 2 दिवसापासून तिने काहीच खाल्ले नाही, पोटात अन्नाचा कण सुद्धा नाही। तेव्हा डॉक्टर म्हणतात की म्हणजे ह्या जेवल्या नव्हत्या तर साहजिकच आहे त्यांचं शुगर कमी होणं, त्यामुळे आत्ताच्या आत्ता मी त्यांना ग्लुकोज ड्रिप लावते। तेव्हा आता पार्वती आजी राणीला सलाईनचं स्टँड आणण्यासाठी लगेच सांगते आणि डॉक्टर आता सीमाला सलाईन वगैरे लावतात। सीमाला तो सुद्धा त्रास इतका सहन होत नसतो, ती आई ग करून ओरडत असते। तर आता पार्वती आजी तिचा हात धरत म्हणते की सीमा तुला बरं व्हायचं आहे ना आता। डॉक्टर आता सीमाला काहीतरी गोड खाण्यासाठी द्यायला सांगतात। तेव्हा अक्षयला खूप टेन्शन आलेले असते, त्याला आईची काळजी लागते। आता डॉक्टर सगळं काही व्यवस्थित चेक वगैरे करून आता लगेच येते मी असं बोलून काळजी घ्या असं सांगतात आणि डॉक्टर शेवटी आता निघून जातात। इरावती डॉक्टरांना थँक्यू म्हणत असते, आता डॉक्टर गेलेले असतात। तेव्हा आता इरावती लगेच म्हणते की अक्षय आता कळले का, सगळी औषध घ्या, वेळेवर खा, म्हणून मी का चिडत असते यासाठीच ना, आईवर सुद्धा मी चिडले होते की नाही यांच्या तब्येतीचीच मला काळजी वाटते, म्हणूनच मी त्यांच्यावर ओरडते ना। आणि चला आता आपण सुद्धा वेळेवर खाऊन घेऊयात, नाहीतर आपली सुद्धा शुगर वाढायची नाहीतर कमी व्हायची। चला आपल्याला सुद्धा आता हॉस्पिटलमध्ये ऍडमिट करावे लागेल नाहीतर। तेव्हा पार्वती आजी म्हणते की मी इथेच थांबते, अक्षय तू जा, तू त्यांच्याबरोबर जेवण करून घे। तर अक्षय म्हणतो की नाही आजी। तेव्हा आता अक्षय नाही करत असतो तर मालविका म्हणते की सर प्लीज, अहो तुम्ही जेवण करून घ्या, नाहीतर तुमची सुद्धा तब्येत बिघडेल। तर अक्षय तिला हातवारे करून जायला सांगतो। सीमा आता बघत असते की मालविका आणि इरावती बाहेर गेलेल्या आहेत। तर पार्वती आजी अक्षयला पुन्हा म्हणते की अक्षय अरे ऐक, तू जा बरं जेवणासाठी। अक्षय अगदी कासावीस होऊन तो म्हणतो की आजी नकोय, अक्षयच्या डोळ्यात पूर्ण आता पाणी येत असते। तेव्हा आता अक्षय हा अगदी बाहेर जातो, त्याला खूप टेन्शन आलेले असते। तेव्हा आता पार्वती आजी म्हणते की सीमा हे बघ, स्वतःला त्रास करून घेऊ नकोस, आणि तेवढ्यात राणी ही सीमासाठी चॉकलेट घेऊन येते। पार्वती आजी म्हणते की चल, राणीने तुझ्यासाठी चॉकलेट आणले, खाऊन घे बरं। तेव्हा आता पार्वती आजी विचारत असते की लाडू वगैरे, साखर वगैरे काही देऊ का तुला। तेव्हा सीमा काही न म्हणता फक्त रमाला बोलवा। रमा रमा करत असते, मला रमाच्या हातचा मुरंबा करत असते। पार्वती आजी म्हणते की काय मुरंबा, तर सीमा म्हणते की हो रमाच्या हातचा मुरंबा पाहिजे। पार्वती आजी म्हणते की अगं सीमा, कुठून मी रमाच्या हातचा मुरंबा आणू, रमा आहे का इथे आणि मुरंबा आहे का आपल्याकडे आता। तेव्हा सीमा काही ऐकून घेतच नसते, सीमा म्हणते की मला रमा पाहिजे आणि रमाच्या हातचा मुरंबा। तेव्हा आता पार्वती आजीला खूप टेन्शन येते। पार्वती आजी विचार करते की आता रमाला कसं बोलवू, कारण सीमाला तर पार्वतीच्या अगदी रमाच्याच हातचा मुरंबा खायचा आहे आणि रमा इथे नाही, मग तिला इथे कसं बोलवायचं। सीमा तर ऐकायला तयारच नाही। आता कसे मी अक्षयला म्हणू की तू रमाशी बोल म्हणून, तिच्या हातचा गोड तिखट मुरंबा खाल्ल्याशिवाय सीमाला बरं नाही वाटणार, सीमा तशी बरी होणारच नाही असे आता पार्वती आजीला कळून चुकते। आणि सीमाचं तोपर्यंत सुरूच असतं की रमाच्या हातचा मुरंबाच करत असते। तेव्हा मात्र आता इकडे पार्वती आजीला खूप टेन्शनच येते, आता काय करू नक्की याचा ती विचार करत असते। त्यानंतर मात्र आता इकडे रमा, साई आणि अण्णा हे कुठेतरी कार्यक्रमात जेवायला गेलेले असतात किंवा हॉटेलला, आणि जेव्हा जेवून ते बाहेर येतात तेव्हा आता अण्णा म्हणतात की खरंच इतकं पोट भरलं काय सांगू। तेव्हा रमा म्हणते की अहो तुम्ही अजून कुठे जेवलात तरी कुठे इतकं, साई सुद्धा तेच म्हणत असतो। आणि साई म्हणतो की आता इतकं पोटही जरी भरलं असले तरी सुद्धा एका गोष्टीची कमतरता आहे, तर इतक्या छान जेवणानंतर गुलाबजाम आहे ना, तर त्याचं एकदम एन्जॉय तर होऊनच जाऊन द्या, मी आत्ता घेऊन येतो असे बोलून साई आता जायला निघतो। तोच अण्णा म्हणतात की अरे साई, इतकं छान आपण जेवण केले, मग इतकं पोट भरले तरी सुद्धा तुला अजून काही खायचं आहे का। तेव्हा आता साई म्हणतो की हो, आणि काय अण्णा तुम्हाला गोड वगैरे नकोय का। तेव्हा आता अण्णा म्हणतात की नाही, आणि रमाकडे बघत हसून म्हणतात की तसंही मला तर खूप चालेल, परंतु ही रमा मला कुठे खाऊन देते। आता साई आणि रमा बरोबर अण्णांना गुल करत असतात। तेव्हा आता रमा खुशून म्हणते की हो खाऊ शकतात, आज थोडंसं गोड तुम्ही खाऊ शकता। तेव्हा अण्णा म्हणतात की अगं तू म्हणते तर मी खाणारच, आणि हे बघ रमा तुला खरं सांगतो, आणि तू आता इतकं छान असं गोड हसून म्हणाली थोडंसं चालेल म्हणून, ते बघूनच माझं रमा पोट भरलं ग, त्याच्यानंतर आता आणखीन गोड काय खाणार बरं सांग। तेव्हा आता साई आणि अण्णा यांना खूप हसू येत असते आणि रमाला सुद्धा। तेव्हा आता रमा म्हणते की अण्णा गोड खाण्याची इच्छा फक्त आजच्या पुरती आहे। तेव्हा अण्णा म्हणतात की हो खाऊयात, परंतु मला काय वाटतं की आपण बाहेरचं काहीतरी
त्यापेक्षा आपण घरी जायचं आणि काहीतरी गोड असं बनवायला सांगायचं. तेव्हा आता रमा म्हणते की ठीक आहे अण्णा. साई म्हणतो की ठीक आहे, तसंही चालू शकतो, आपण घरी गेल्यानंतर खाऊयात. म्हणून आता रमा म्हणते की चला तर आता निघूयात. आता ते सर्वजण घरी जायला निघतात आणि तेवढ्यात रमाच्या मोबाईलवर आता कॉल आलेला असतो. तेव्हा अण्णा समोर असल्यामुळे आता रमा फोन घ्यायला काही तयार नसते. साईच्या लक्षात येते नक्की अक्षय किंवा कुणाचा तरी घरच्यांचाच फोन असेल. आता अण्णा हे रमा फोन उचलत नाही. म्हणून रमाला विचारतात की काय इतक्या रात्री तुला कुणाचा फोन आला बरं. तेव्हा मात्र आता रमा ही साईकडे बघत असते. तर आता साईच्या लक्षात येते की अण्णांना थोडंसं बाजूला घेऊन जायचं आहे, कारण अण्णासमोर असताना मात्र रमाला फोन घेता येणार नाही. म्हणून त्याच्या डोक्यामध्ये आता एक कल्पना येते. तो लगेच अण्णांचा हात धरतो आणि म्हणतो की हे बघा, रेस्टॉरंटमधील जे शेफ आहेत ना त्यांना तुम्हाला भेटायचं होतं, चला तर. आणि अण्णांच्या हाताला धरून साई आता अण्णा बळजबरीने आत घेऊनच जातो. तेव्हा रमा आता फोन उचलते. ते दोघे आतमध्ये गेल्यानंतर आता पार्वती आजीचा हा फोन असतो. तेव्हा रमा ही अगदी विचारते की आई आजी बोला, अहो काय झाले. तेव्हा पार्वती आजी म्हणते की अगं रमा काय सांगू, सीमाची तब्येत बरी नाही. रमाला खूप टेन्शन येते, आईंची काळजी लागते आणि विचारते की आईंना काय झाले. त्यावर आता पार्वती आजी म्हणते की अगं तू इतकं टेन्शन घेऊ नकोस, अगं घाबरण्याचं काही कारण नाही, ती बरी होईल. फक्त तू एक काम केलं तर ती नक्की लवकरात लवकर बरी होईल. अगं तिला तुझ्या हातचा मुरंबा खाण्याची इच्छा झालेली आहे, त्यामुळे प्लीज तू करून पाठवशील का. तर आता रमा विचारते की काय आई आजी मुरंबा. तर पार्वती आजी म्हणते की हो प्लीज तू करून पाठवशील का, प्लीज रमा सीमासाठी. तेव्हा रमा लगेच तयार होते आणि हो मी पाठवते असे बोलून ती फोन ठेवते. आणि तेवढ्यात अण्णा आणि साई हे येतात. रमाने फोन ठेवलेला असतो. अण्णा आता साईला म्हणतात की अरे त्यांनी मला बोलावलं आणि तू तर मला किचन मध्ये घेऊन गेलात. आणि काय त्या अगदी रेस्टॉरंटच्या किचनची अवस्था, तेथे गेल्यानंतर आता पुन्हा त्या किचनची अवस्था बघून मला हॉटेलला येण्याची सुद्धा इच्छा राहिलेली नाही. आणि तेवढ्यात रमा ही आता अण्णावर ओरडते, घरी जाऊन तुम्ही काहीतरी गोड खायचं म्हणत होतात ना, मग चला मी करते. तेव्हा आता अण्णा खुशून विचारतात की तू बनवणार आणि काय बनवशील बरं. तेव्हा आता सीमाला तर मुरंबा बनवायचा असतो. तर रमा सुद्धा खुशून म्हणते की अण्णा अहो मी मुरंबा बनवणार आहे. तर ते ऐकून अण्णा तर खूप खुश होतात आणि वाव असं म्हणतात आणि चला लवकर गाडीमध्ये बसा, आपल्याला घरी जाण्यासाठी उशीर व्हायला नकोय आणि मुरंबा खायला मिस व्हायला नकोय. म्हणून आता सर्वजण गाडीमध्ये बसतात. ती रमाकडे बघून हसतो. रमाचा चेहरा त्याला खूप खुललेला दिसलो. त्यानंतर आता सर्वजण घरी येतात. घरी आल्यानंतर आता रमा लगेच किचनमध्ये येते आणि ड्रेस आता जो काही आहे किचनचा तर तो घालून मात्र लगेच रेडी होते. आता सीमासाठी मुरंबा बनायचं म्हटल्यानंतर रमा खूप अशी खुश असते आणि पार्वती आजीचे बोलणे ही सीमा रमाला आठवते. अगं सीमाची तब्येत बरी नाही, ती बरी होईल, परंतु फक्त तू एक काम कर, तिच्यासाठी मुरंबा तयार कर. म्हणून अगोदर ती गॅसला नमस्कार वगैरे करते आणि लगेच आता कैऱ्या वगैरे आहे त्या धुवून कापायला घेते. आता मुरंब्याची सर्व तयारी रमा करायला घेते. तेव्हा आता रमा हे सर्व करत असताना तिला एकदा बनत्या जो काही आहे आपला हा आणि आनंद अक्षय हे सगळेजण आता एकत्र जेवत असतात. तेव्हा मात्र आता रमाच्या मुरंब्याची त्यांनी किती अगदी गोड असं कौतुक केलेलं असतं. आणि एकदा अक्षय आणि रमा हे जेव्हा चाळीत राहत असतात तेव्हा सुद्धा आता त्यांना एकमेकांना मुरंबा जो काही खाल्लेला असतो आवडीनं ते सुद्धा क्षण रमाला आठवतात. अक्षय आणि रमा दोघेही अगदी आवडीने मुरंबा खात असतात. अक्षयला इतका आवडलेला असतो आणि आता अक्षयने तोंड भरून रमाच्या मुरंब्याचं कौतुक केलेलं असतं. जेव्हा आता भूषण दादा आणि आनंद दादा हे चाळीत जेव्हा रमा आणि अक्षय राहत असतात तेव्हा त्यांच्याकडे जेवायला आलेले असतात आणि रमाने त्यांच्यासाठी स्पेशल मुरंबा केलेला असतो. तर अक्षय म्हणतो की मगाशी दादा आणि भूषण दादा उगाच तुझं कौतुक करत नव्हते, इतका छान मुरंबा बनलेला आहे. तर आणि तेव्हा आता अक्षयच्या डोक्यामध्ये मुरंबा बनवण्याची आता कला येते आणि त्यांचा तो मुरंबा बनवण्याचा व्यवसाय सुरू होतो. आणि तेव्हा त्यांच्या डोक्यामध्ये मुरंब्याचा व्यवसाय सुरू करण्याची आता कल्पना आलेली असते आणि अगदी झटक्यात त्यांनी मुरंब्याचा हा व्यवसाय सुरू करून पैसे मिळवण्यासाठी प्रयत्न केलेले असतात. आणि हा मुरंब्याचा व्यवसाय असा असेल की मार्केटमध्ये कुणाचेही त्याबरोबर कॉम्पिटिशन नसेल. त्याला नाव काय द्यायचं तर रमा आता आठवून म्हणते की प्रेमाचा मुरंबा. म्हणजे त्यांनी आता आपल्या व्यवसायाला प्रेमाचा मुरंबा असं नाव दिलेलं असतं. आता सर्व मुरंबा बनवताना रमाला या सर्वाची आठवण होत असते आणि आता तिला ते सुद्धा आठवते की लगेच अक्षय मॉलमधून कैऱ्या घेऊन येतो, सगळं काही अगदी तयारी करतो. तेव्हा रमा त्याला म्हणलेली असते की आता मात्र तुम्ही अगदी स्पेशल कारभारी शोधतात. आणि अक्षय तिला म्हणलेलं असतं की खरंच आता मार्केटमध्ये जायचं, असा हा सरदार आणि कारभारीन असं फ्रेश कैऱ्या घेऊन यायच्यात. तेव्हा आता रमाला खूप असं हसू येत असते.
तर अक्षय तिला म्हणलेला असतो की किती खळखळून तू आज असलीस, ती गोड दिसतेच. आता रमाला हे सर्व करताना आठवण होत असते आणि तिला ते क्षण आठवल्यानंतर डोळ्यामध्ये पाणी येते. आता त्या सर्व कैऱ्या ती मस्त म्हणजे कातडे वगैरे काढून किसून घेते आणि एका वाटीमध्ये छान असं तयार करत असते. आणि तेवढ्यात तिला पुन्हा आता मागचे क्षण आठवतात. मागच्या वेळेस मुरंब बनवताना अक्षय तिच्या सोबत असतो आणि आता तो तिला कैऱ्या अगदी व्यवस्थित साफ करताना सुद्धा मदत करत असतो. रमा त्याला म्हणलेली असते की कैऱ्या मात्र अगदी व्यवस्थित साफ करून घ्या, त्यावर पाणी राहायला नकोय. आणि आता अगदी मुरंब तयार करून भूषण दादा आणि रमा या दोघांनी रिक्षावर सुद्धा आता मुरंब विकलेला असतो. आता भूषणदादा पूर्णपणे अगदी लाऊडस्पीकर वगैरे लावून रमाचा मुरंब विकवण्यासाठी मदत करत असतो. आता रमाने जेव्हा 150 रुपयाला बरणी सुरू केलेली असते, परंतु आता त्या म्हणलेल्या असतात त्या जे काही गिराईक आहे खूप महाग आहे, तेव्हा रमाने 50 रुपयामध्ये सुद्धा ही मुरंब्याची बरणी विकलेली असते. तेव्हा आता रमा छान असा गुळ किसून वगैरे घेते आणि मुरंब तयार करत असते. परंतु आता चाळीमध्ये असताना अक्षय बरोबर जे प्रेमाचे क्षण घातलेले आहे आणि जे काही त्यांनी एकमेकावर कविता केलेली आहे, हे सर्व प्रेमाचे क्षण रमाच्या डोळ्यासमोर येत असतात. त्याची आठवण रमाला होत असते आणि सारखे तर मुरंब बनवताना अक्षय सोबतच घाललेले प्रेमाचे क्षण तिला आठवून अक्षयची खूप आठवण येत असते. आता रमाला अगदी त्या प्रेमाच्या मुरंब्याची आठवण होते. दोघे इतक्या प्रेमाने तो मुरंबा बनवतात, बरण्यामध्ये पॅक करत असतात. तेव्हा रमाचे डोळे भरून येतात, सारखी तिला तेच आठवण होत असते. तेव्हा आता गॅसवरती कढई ठेवते आणि त्यावर मस्त मंद आचेवरती आता ती परतून घेते आणि मस्त असा तिचा मुरंबा तयार होतो. ती लगेच आता फोन घेते आणि पार्वती आजीला फोन करते आणि म्हणते की आई आजी मुरंबा तयार आहे, मी तुम्हाला तिकडे पाठवते. अगदी खुशून ती सांगत असते आणि तेवढ्यात आता अण्णा हे सर्व ऐकतात. तेव्हा अण्णा रमा किती खुश आहे, सारखे रमाकडेच बघत असतात. तेव्हा आता तो मुरंबा आहे तो तिकडे सुद्धा पाठवून देते आणि अण्णांसाठी वाटीमध्ये आता मुरंबा घेऊन येते आणि म्हणते की अण्णा, अहो तुम्हाला काहीतरी गोड घरी खायचं होतं ना, मग हा मुरंबा तयार आहे. तर तेव्हा मात्र आता रमा ही खुशून अण्णाकडे बघून हसत असते. तर अण्णा विचारतात की रमा, एक गोष्ट तुम्हाला खरी सांग, कारण हा मुरंबा तू माझ्यासाठी केला आहेस का? तेव्हा आता रमाचे डोळे भरून येतात, ती अण्णाकडेच बघत असते. रमा काही बोलत नसते, तिचा पूर्णपणे चेहरा पडतो. आता अण्णांना काय उत्तर देऊ, खरं बोलू किंवा खोटं बोलू, काही रमाच्या अगदी डोक्यामध्ये येत नाही. ती शांत बसते. अण्णा आता मुरंब्याची वाटी आहे तर ती टेबलवर ठेवतात आणि रमाला म्हणतात की हे बघ रमा, मी तुझा जन्मदाता बाप नाही, पण तरीही तुला मी माझं मत म्हणून सांगतो की हे बघ, तू जे काही करते ते चुकतंय. तेव्हा आता रमा विचारते की अण्णा तुम्ही असं का बोलतात? आणि हे बघा अण्णा, मी तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही की तुम्ही माझ्यासाठी काय आहेत, कारण मी एका मुलीप्रमाणे तुमच्यावर प्रेम करते आणि एका वडिलांप्रमाणे तुम्हाला मानते. तुम्ही बघितलं आहे मला की मी अगोदर कशी होते आणि आता कशी आहे बरं. आणि माझ्या आयुष्यामध्ये जे काही सुख आले आणि हे जे काही बदल झालेत, माझं आयुष्य तुमच्यामुळे सुखावलं. जे काही आता मला हे तुमची मुलगी होण्याचं भाग्य मिळालं, हे जे काही झाले ते केवळ अण्णा तुमच्यामुळे हे सर्व शक्य झाले. आता अण्णांना सर्व काही माहिती असते. अण्णा आता रमाला म्हणतात की हे बघ रमा, ज्या घरामध्ये तुझा इतका आतापर्यंत छळ होत आला, त्यांनी कायम तुला त्रास दिला, तरी सुद्धा रमा तू सर्व काही ते विसरतेस आणि तुला पुन्हा त्या घरामध्ये का जायचं आहे ग? तेव्हा आता रमा ही बोलायला लागणार तोच लगेच रमा पुन्हा शांत बसते. रमाला मात्र आता अण्णांना काय उत्तर द्यावे काही कळत नाही. रमा सारखी अण्णाकडे पाहत असते. आता शेवटी ती अण्णांना मनवणार असते की आता मला त्या घरामध्ये खरंच किती आठवणी आहेत, किती प्रेम त्या घरामध्ये सर्वजण माझ्यावर करत होते. आता इरावतीबद्दल रमा सर्व काही अण्णांना सांगणार असते. त्यानंतर आता रमाला तो मुरंबा सुद्धा तिकडे साईजवळ द्यायचा असतो, म्हणून रमा पूर्ण तयारी करते. आता अण्णांना सुद्धा ती काहीतरी छान असं उत्तर देते. आणि मित्रांनो, शेवटी हा भाग येथे संपतो. पुढील भागामध्ये आता तो मुरंबा घरी पोहोचवण्यासाठी ती आता साईची मदत घेणार असते. ती साईला बोलावते आणि साईला म्हणते की हे बघा साई, तुम्हाला एक काम करायचं आहे. आईंची म्हणजे सीमा आईंची तब्येत बरोबर नाही, त्यांना मुरंबा खावासा वाटलेला आहे, त्यामुळे तुम्ही घरी जायचं हा मुरंबा घेऊन आणि आई आजी जवळ द्यायचा. तेव्हा आता सीमाने पूर्णपणे हट्टच धरलेला असतो की मुरंबा खायचा. सगळेजण आता तेथे बसलेले असतात. पार्वती आजी आता पिशवी उघडते आणि सीमाला म्हणते की सीमा, अगं तुला माहिती आहे का रमाने तुझ्यासाठी काय बनवून पाठवले?
अक्षय बघतच असतो ती मुरंब्याच्या बरणीकडे। पार्वतीची आता पिशवीमधून ती बरणी बाहेर काढते आणि सीमाला तो मुरंबा खायला देते। तेव्हा मात्र आता मुरंबा खाल्ल्यानंतर सीमाची तब्येत तर खूप बरी होते। सीमा खुशून आता हसते आणि माझी रमा मुरंबा असं खुशून म्हणत असते। तेव्हा अक्षय इतका खुश झालेला असतो। अक्षय पार्वती आजीचा हात घट्ट पकडतो आणि त्याच्या डोळ्यातून पाणी येत असते। त्याला सुद्धा मुरंब्याची खूप आठवण होते। त्यानंतर आता मालविकाला आता मुरंब्याबद्दल माहिती होते। मालविका इरावतीला हे सर्व विचारत असते। तेव्हा आता इरावती म्हणते की जेव्हा त्यांची कठीण परिस्थिती होती तेव्हा आता त्यांचा एक ब्रँड होता मुरंबा। आता ही मुकादम मुरंबा विकायचे। या लोकांनी त्यांना खूप मागणी केली होती, परंतु ह्या लोकांनी मात्र हे पॅटर्न विकलं नाही, अगदी ही रेसिपी विकली सुद्धा नाही। त्यामुळे आता मात्र रमाच्या तोंडावर आपण काय फेकायचे आहे, तर मालविका म्हणते की 5 लाख रुपये। तेव्हा इरावती म्हणते की मग आता हे 5 लाख रुपये आपण कसे करायचे। तेव्हा मालविका खुश म्हणते की मग आपण सुद्धा मुरंबा तयार करायचा आणि तो विकायचा। तर आता इरावती आणि हा मालविकाचा जो काही प्लॅन आहे, म्हणजे जी काही आता यांची ही रेसिपी आहे तर ती रेसिपी विकायची आणि त्या लोकांकडून पैसे घ्यायचे। आता जी मुकादमांची ब्रँड असते मुरंब्याची बनवण्याची पद्धत, आता ती मात्र गुपित सांगायची आणि त्या लोकांकडून पैसे घ्यायचे, असा यांचा हा डाव असतो। तेव्हा मित्रांनो, आता इरावती आणि मालविकाचा हा डाव मात्र रमा कसा उधळून लावते हे पाहण्यासाठी आता आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करत रहा। धन्यवाद।